नमस्कार मित्रांनो, वायएम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील असंघटित बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे। या मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात। बांधकाम कामगारांचे सामाजिक असो, आरोग्यविषयी असो, शैक्षणिक असो किंवा आर्थिक अशा सर्व बाजूने समतोल साधून प्रगती साधली जावी हा उद्देश शासनाचा आहे। तर बांधकाम कामगारांसाठी शासन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांच्या हिताच्या योजना मंडळाकडे नोंदीत असलेल्या प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ऑफिस आहे त्या ऑफिसला नोंदणी करणं आवश्यक आहे। एकदा मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली की तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या ज्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात। तर आपण बांधकाम कामगाराच्या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ह्याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। नोंदणीसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि नोंदणीसाठी हे कागदपत्र कसे भरायचे आहेत, कसे काय काय लिहायचं आहे, ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहूयात की आपले जे काय नोंदणी करण्यासाठी मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते कसं भरायचे आणि एकदम सोप्या पद्धतीने कसं भरायचे याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला जाव क्रमांक पहिल्यांदा टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा फॉर्म तुम्ही ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र म्हणून या ठिकाणी घेऊ शकतात। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जावक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आता तुम्ही जर ग्रामपंचायतमधून हा फॉर्म घेत असाल तर तुम्ही ग्रामसेवकडून हा जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जावक दिनांक टाकून घ्यायचा आहे। ते झालं तुम्हाला या ठिकाणी तर पासपोर्टच्या आकाराचा तुमचा बांधकाम कामगाराच्या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे। ते झालं त्यानंतर या ठिकाणी जी खाली माहिती भरायची ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेचे नाव तर तुम्ही या ठिकाणी पहा, तुम्ही जर यापैकी ग्रामपंचायतमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतीचं नाव लिहायचे आहे। जर महानगरपालिकेमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेचं नाव लिहा। नगरपंचायतमध्ये असाल तर नगरपंचायतचे नाव, नगरपालिकामध्ये असाल नगरपालिकेचे नाव आणि नगर परिषदेचे नाव या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात। म्हणजे तुम्ही यापैकी कुठलीही असाल तर या ठिकाणी तुम्हाला पुढं नाव लिहायचं आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ग्रामसेवक कोण या ठिकाणी सही शिक्का ह्या प्रमाणपत्रावर घेत आहात का, महानगरपालिकेमधून कर्मचाऱ्याकडून म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्याकडून तुम्ही या ठिकाणी हा जे प्रमाणपत्र आहे ते घेत आहात त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्यांचं पदनाव या ठिकाणी ग्रामसेवक आहात का दुसरं काय कोण आहात त्या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ते झालं। त्यानंतर पहा तालुका तुमचा त्यांचा कोणता आहे, त्यानंतर पिनकोड ही संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घ्यायची आहे। ते झालं। त्या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काय समजा बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगारास नाका बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्याकरिता या ठिकाणी पहा बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। तर जे बांधकाम कामगाराचे नाव असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकतात, नाही का। संपूर्ण नाव टाकून घ्या। या ठिकाणी संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। मी फक्त नाव टाकलेलं आहे तुम्हाला सांगण्यासाठी समजून। त्यानंतर कामगाराचा पत्ता, तर कामगाराचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी गावाचं नाव, त्यानंतर यांचं गाव, तालुका, जिल्हा लिहा। त्यानंतर या ठिकाणी वय लिहायचं आहे, वय किती आहे तुमचं लिहा या ठिकाणी, नाही का। त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर वर्ष, त्यानंतर गावाचे नाव कोणते बघा या ठिकाणी। त्यानंतर तालुका, जिल्हा तुम्ही असे पद्धतीने लिहू शकतात। त्यानंतर पिनकोड क्रमांक, तुमचा पिनकोड क्रमांक जे असेल तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पिनकोड तुमचा क्रमांक तुमच्या आधार कार्डावर सुद्धा मिळून जाईल तुम्हाला। त्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर क्रमांक तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे। ते झालं। कामाचा प्रकार, स्वरूप, आता कामाचं स्वरूपामध्ये तुम्ही कुठलं लिहू शकतात किंवा घर बांधकाम लिहा किंवा बांधकाम कामगार लिहा। बांधकाम कामगार सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात, नाही का। मी तुम्हाला फक्त समजून सांगण्याकरता लिहित आहे। बांधकाम कामगार लिहू शकतात। त्यानंतर पहा खाली जे कामगाराच्या सध्या कामाचा ठिकाणाचा पत्ता, तुम्ही कुठे काम करतात त्याचा पत्ता या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी गाव, या ठिकाणी गाव लिहायचं आहे। पुढे जे आहे ते तालुका आणि या ठिकाणी जिल्हा, म्हणजे कामगाराच्या सध्याचं कामाचं ठिकाण ज्या ठिकाणी काम सध्या करतात तुम्ही जर बाहेर जिल्ह्यात कुठे गेला असाल तर तिथलं गाव, तालुका, जिल्हा लिहायचं आहे। त्यानंतर पिनकोड तिथलाच लिहायचं आहे। नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती केव्हा झाली त्याचा दिनांक आणि दिवसाचे वेतन। आता तुम्हाला दिवसाला रोजगार किती म्हणजे तुम्हाला एका दिवसाची पगार किती भेटते ते या ठिकाणी टाकू शकता। 400, 500 काय जे असेल तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या। ओके, आणि ते झालं। त्यानंतर खाली पहा मागील वर्षात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचे तपशील।
त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मागील वर्षात जर बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केले असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला खाली द्यायचं आहे. त्या ठिकाणी पहा, नियोक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव. त्या ठिकाणी तुम्ही मालकाचे, बांधकाम कामगाराचे जे घराचा मालक असेल त्यांचं बॅन या ठिकाणी नाव लिहू शकतात. नंतर पुढं किती मालक आहेत, 1 2 3, म्हणजे तुम्ही जितक्या मालकाकडनं 4 मालकापर्यंत इथं दिलेले आहेत. तर इथे पहिल्या मालकाचं नाव लिहायचं, घर मालकाचं, दुसऱ्या घर मालकाचं. जर घर मालकाकडे काम केलं असेल, जर ठेकेदाराकडे केलं असेल तर ठेकेदाराचं पण तुम्ही कोणकोणत्या ठेकेदाराकडून काम केलं ते पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, नियोक्त्याच्या, ठेकेदाराचा किंवा या ठिकाणी पाहू शकतात विकासाचा, मालकाचा पत्ता, म्हणजे मालक असेल तर घर मालकाचा पत्ता, ठेकेदार असेल तर ठेकेदाराचा पत्ता या ठिकाणी लिहून घ्यायचा. मोबाईल क्रमांक लिहायचा आहे, घर मालकाचा असेल किंवा ठेकेदाराचा, ज्यांच्याकडे काम करतात त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. ठिकाणी कामाची या तारखेपासून या तारखेपर्यंत, म्हणजे मागील वर्षातली तारीख लिहायची आहे. मागील वर्षात तुम्ही काम केलेलीची, म्हणजे थोडक्यात तुम्ही पहा, आता या ठिकाणी आपलं 2024 सुरू आहे सध्या आणि 8वा महिना सुरू आहे. तर मागील वर्षामध्ये 8व्या महिन्यापासून पुढं तुम्ही कोणतं काम केलेलं आहे, तुम्ही मागील वर्षातली तारीख या ठिकाणी टाकायची आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी पहा 01/01 आणि 2023 असं पहिल्यांदा या तारखेपासून 01-05 लिहा आणि -2024 या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात, काय अडचण नाही. ओके, तुम्ही मागील वर्षातली भरपूर दिवस या ठिकाणी होते. त्यानंतर पहा खाली जे आहे ते या ठिकाणी ज्या ठेकेदाराकडे तुम्ही काम करता त्यांची सही घ्यायची. ओके, जर ठेकेदाराकडे नसाल आणि तुम्ही ग्रामपंचायत म्हणजे असं खेडेगावात काम करत असाल ग्रामपंचायतमध्ये, तर घरमालक असतात, त्या घरमालकाची या ठिकाणी सही घ्यायची आहे. जर तुम्ही 3 घरमालकाचे घर बांधले असतील, त्यांच्याकडे कामाला गेले असताल, तर तिघाच्या नावावर तिघांची या ठिकाणी पत्ता, तिघांचा मोबाईल नंबर, तिघांचं कामाचं हे तारीख आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते सह्या घ्यायच्या त्यांच्या. त्या झालं संपूर्ण तुम्ही फॉर्म भरला. आता हा फॉर्म भरून तुम्हाला खाली जे आहे ते या ठिकाणी मेन जे आहे ती प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का. ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक असतात नाही का, म्हणजे जे तुम्ही ज्या एरियातील तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद यांच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते हे जे काही प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही व शिक्का घ्यायचा आहे या ठिकाणी. आणि हा सही शिक्का घेऊन तुम्हाला जे आहे ते आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे, म्हणजेच आपलं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि ह्यासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे ते या ठिकाणी पहा. नोंदणी करताना तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी करण्यासाठी पात्रता काय काय लागणार आहे, नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, तुमची पात्रता कशी असणार आहे पहा. ते या ठिकाणी खाली या नोंदणी करण्यासाठी पात्रता संपूर्ण माहिती सांगतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की नोंदणी पात्रता निकष. ओके, तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पहा, 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार हा नोंदणी करू शकतात. ओके, त्यानंतर 2 नंबर आहे ते मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे, असे बांधकाम कामगार या ठिकाणी नोंदणी करू शकतात. आणि त्यानंतर पहा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे. आता या ठिकाणी पहा, मंडळातील नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. त्या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी भरून घेणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण कागदपत्र कोणकोणते लागतात ते बघूयात. त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र कोणकोणते लागतात पहा. त्या ठिकाणी कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. सर्वात अगोदर वयाचा पुरावा. तो वयाच्या पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा 90 दिवसाचे जे काही 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर 90 दिवसाचे प्रमाणपत्र आपण आत्ताच तुम्हाला भरून दाखवलं की ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र कसं भरायचं आहे आणि सही कोणाकडून घ्यायची आहे, सही शिक्का कुठून घ्यायचा आहे आणि ते कसं पद्धतशीर सोप्या पद्धतीने भरायचे ती या तुम्हाला माहिती सांगितली. आता त्यानंतर तुम्हाला रहिवासी पुरावा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर ओळखपत्र 1 आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो असे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 5 तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पहा, नोंदणी फी फक्त ₹1 आहे. तुम्हाला पैसे यामध्ये तुम्हाला जास्त खर्च करायची गरज लागणार नाही. फक्त नोंदणी फी जी आहे ती वार्षिक वर्गणी म्हणून एका वर्षासाठी फक्त ₹1 ठेवलेली आहे. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला माहिती समजत आहे. ते झालं. त्या ठिकाणी पहा कामाची यादी पण भरपूर आहे. तुम्हाला तुमची जर या ठिकाणी जन्मतारीख तुम्ही टाकून तुम्ही तुमची पात्रता आहात का नाही या ठिकाणी पाहू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी तुमची पात्रता तपासायची आहे. तर पात्रता कशी तपासायची
ते या ठिकाणी पहा साईडला दिलेलं आहे की कृपया आपली नोंदणी तारीख जी आहे ती प्रविष्ट करा. तर तुम्हाला या ठिकाणी तुमची नोंदणी तारीख प्रविष्ट करायची आहे. तर या ठिकाणी जी आहे ती आपली ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर पहा तुमची या ठिकाणी जन्मतारीख टाकली. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली 90 दिवसाहून अधिक काळ महाराष्ट्रात काम करत आहात का, तर तुम्हाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर पहा तुम्ही जी आहे त्या ठिकाणी आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का, नाही का, तुमच्याकडे जर निवासी पत्त्याचा पुरावा असेल तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. पुढे या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर पहा आपल्याकडे आधार कार्ड आहे का, तर असणार तुमच्याकडे आधार कार्ड, तर या ठिकाणी टिक करायचे आहे. तुमची जन्मतारीख बरोबर टाका आणि तुमची पात्रता तपासा, चेक युअर एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी जी आहे ती नॉट एलिजिबिलिटी कामा येते की आपण ती जन्मतारीख जी आहे त्या ठिकाणी चुकीची टाकलेली आहे. फक्त चालूच या ठिकाणी वर्षातली 2024 टाकलेली आहे. त्यामुळे ती नॉट एलिजिबल म्हणजे तुमच्या ठिकाणी पात्रता नाही सांगत आहे. तुमची पात्रता तुम्ही तपासू अशा पद्धतीने शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी अर्ज करू शकता आणि नोंदणी करून भरपूर अशा ज्या काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ज्या भरपूर योजना आहेत त्या योजनांचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकतात. तर नोंदणी कुठे करायची, नोंदणी पण तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकतात. तुम्हाला काही अडचण नाही आहे. तर या ठिकाणी यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात नोंदणी कामगार बांधकाम कामगार नोंदणी, ती या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज उघडून थोडं लोडिंग घेईन आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्या ठिकाणी आपण जिल्हा एक निवडूयात. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आहे ते या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल, पेज ओपन होईल आणि त्या पेजवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेजमध्ये संपूर्ण जी तुमची माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. तुम्हाला ह्यापेक्षा आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. तर मित्रांनो भेटूयात. ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.